आणि या नाल्यातील बराचसा गाळ काढलेला, परंतु फ्लोटिंग ऑड आर्टिकल्स याच्यामधनं जास्त येत असतात आणि दरवर्षी आपण मुंबई महानगरपालिका ही नालेसफाई करतो. यावर्षी 4 वर्षानंतर निवडणुका उशिरा झाल्या कारणाने सगळं निविदा पार पाडणं याला वेळ लागला, परंतु कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम करून घेण्याचा प्रयत्न आमचा मुंबई महानगरपालिकेचा, प्रशासनाचा आणि आमचा लोकप्रतिनिधींचा राहणार आहे. 100% कामं पूर्ण होतील आणि त्याच्यासाठी महापौर मॅडम एका बाजूने, मी एका बाजूने नालेसफाईची पाहणी करतो आणि सातत्याने आम्ही देखरेख ठेवणार आहोत त्याच्यावरती. आणि अधिकारी, आमचे प्रशासकीय अधिकारी जे आहेत तेही सक्षम आहेत. प्रत्येक वॉर्डमधला आमचे स्थानिक नगरसेवक नगरसेविका आहेत, ह्या देखील याच्यामध्ये ठेकेदारांना आणि प्रशासनाला मदत करतात. त्यामुळे निश्चित इथे 31 मेच्या पूर्वी 80% जे आपण टार्गेट ठेवलेलं आहे गाळ उपसायचा ते 100 होईल. नाही, अशी काही श्रेय घेण्याचा काही विषय नाही आहे, कारण हा मुंबईकरांच्या अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये पावसाळ्यातलं पाणी तुंबलं नाही पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते, भारतीय जनता पार्टीच्या जे नगरसेवक नगरसेविका आहेत, मुंबईच्या महापौर एका बाजूने पाणी दौरा करतायत, शिवसेनेच्या एक किंबहुना तुम्ही असं म्हणा ना की महायुतीचे आम्ही दोघंही महापौर उपमहापौर आमच्या सर्व सहकार्यांना घेऊन नाही एकत्र केलं असतं तर थोडंसं कसं एकाच ठिकाणी दोघं एंगेज झालो असो. वेगवेगळ्या ठिकाणी केलं त्यामुळे जरा जास्त ठिकाणी आम्ही कव्हर करू शकतो कमी वेळात. आता महापौरांची मर्जी आहे, मी त्यांना काही जबरदस्ती करू शकत नाही. त्यांनी त्यांचे स्वतंत्र नालेसफाईचे दौरे चालू केले. खरं तर बजेटचं सेशन चालू होतं त्यावेळेला बांगर साहेबांना AMCना त्यांनी आपला कार्यक्रम दिला होता नालेसफाईचा. त्यांनी मला बोलवायला पाहिजे होतं, खरं म्हणजे विचारायला पाहिजे होतं उपमहापौर या नात्यानं की तुम्ही माझ्यासोबत जॉईंट होता का, पण त्यांनी नाही विचारलं. तर मी माझा उपमहापौर म्हणून पण समर्थ आहे ना, माझा पक्ष, माझे नगरसेवक, प्रशासन 100% मला करावे लागणार. त्या आणि वेगवेगळे दौरे झाल्याच्यामुळे अधिक प्रशासनाच्या सहकार्याने आम्ही या नालेसफाईवरती आम्ही लक्ष ठेवून जाऊ शकतो. 100% मी काल रात्री त्यांना फोन करून सांगितलं की एल विभागामध्ये मी नालेसफाईची पाहणी करायचा दौरा आयोजित केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एका बाजूने सुरू करा. स्थापत्य समितीचे चेअरमन आहेत उपनगरातले, शहरातले, त्यांनाही त्यांच्या पद्धतीने नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याचे त्यांनी करायला सांगितलेलं आहे. त्यामुळे 4 बाजूनी 4 पदाधिकारी किंवा महापौर उपमहापौर समितींचे अध्यक्ष गेले तर अधिक चांगलं होईल. महायुतीची एकजूट दाखवण्याकरता एक संयुक्त दौरा आखावा अशी तुमची इच्छा आहे का? 100% माझी इच्छा आणि त्याच्यातून तो आखून अशी काही एकजूट दिसत नाही. एकजूट तर आमची आहेच. तुम्ही या बजेट सेशनमध्ये पाहिलं, आतापर्यंतच्या 2.5-3 महिन्यामध्ये आपण पाहिलं की आम्ही एकजुटीने मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करतो. भाजप कुठेतरी शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न करते? नाही, डावलण्याचा प्रश्न याच्यामध्ये येत नाही, परंतु समन्वय ठेवायला पाहिजे. एक दुसऱ्याशी आपण बोललं पाहिजे, एक दुसऱ्याला आपण काय करतोय ते सांगितलं पाहिजे, निमंत्रण दिलं पाहिजेत, असं मला इथे एक सामान्य शिवसैनिक आणि उपमहापौर म्हणून वाटतंय. त्यासोबतच आणखी एक मुंबईमध्ये प्रश्न कालपासून चालू आहे तो म्हणजे वाकोला या ठिकाणच्या मच्छी मार्केटमध्ये काही कोळीणींचं म्हणणं आहे की आम्हाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की इथे मासे कापू नका, असले मासे विका. मात्र आज महापौरांनी स्वतः तिथे व्हिजिट केली, त्या ठिकाणी असा कोणताही नियम नाही, असा कोणताही आदेश आपण दिलेला नाही आणि नाहक बदनामी सामना वृत्तपत्रामधून केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. हे शिवसेनेचं, ठाकरेंचं मुखपत्र आहे. शिवसेना उभाटायला आता काही काम नाही राहिलेलं आहे. आपण सभागृहामध्येही पाहता आणि हा नको तर विषय त्यांनी मासळीचं काढलेला आहे. खरं तर असं कुठेही काही झालेलं नाही. मी H ईस्ट वॉर्डच्या ज्या अंडे मॅडम आहेत आमच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडेही फोन करून विचारणा केली की असं कुठचा अधिकारी म्हणाला का, तर त्यांनीही सांगितलं की
असं कुठचाही अधिकारी कुठच्याही मासळी विक्रेत्याला म्हणाला नाही की तुम्ही अख्खा मासा या ठिकाणी विकायचा आहे, तो कापून विकायचा नाही. त्या हा नाहक या ठिकाणी वाद उकरून काढण्याचा प्रयत्न सामनाच्या मुखपत्रातून आलेला आहे आणि मुंबईकरांनी या सर्व गोष्टीची दखल घ्यावी. कारण मुंबईतला प्रथम नागरिक जो आहे तो आमचा कोळी आणि आगरी बांधव आहे, पारशी बांधव आहे आणि मच्छी खाणं हे आमच्यासारख्या कोकणी माणसं, कोळी माणसं, आगरी माणसं जे आहेत हे आवडीने खात असतात. त्यामुळे मासा कापून दिला काय किंवा मासा अक्का दिला काय, शेवटी त्याचा वास येणं हे नैसर्गिक आहे. भविष्यात असा आदेश निघाला तर तुमची भूमिका काय असेल? असा आदेश मुळात येणार नाही आणि आला तर त्याला 100% आम्ही विरोध करू. कारण आम्ही मासे खाणारी माणसं आहोत, कोकणातली आहोत, त्यामुळे मासो खाल्ल्याशिवाय आमका चैन पडत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.